फ्रेंड्स, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चाचणी बुद्धिमत्तामधील एक प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 68. एका सांकेतिक भाषेत 1 बरोबर 2, 2 बरोबर 6 व 3 बरोबर 12 असेल तर त्याच भाषेत 4 अधिक 5 बरोबर किती? बघा, प्रश्न समजून घ्या. एका सांकेतिक भाषेत 1 बरोबर 2, 2 बरोबर 6 व 3 बरोबर 12 असेल तर 4 अधिक 5 बरोबर किती? तर 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर आपण प्रश्न लिहून घेतलेला आहे. काय दिलेलं आहे या ठिकाणी? 1 बरोबर 2 म्हणजे 1च्या पुढच्या संख्येचा गुणाकार. तर 1च्या पुढच्या संख्येचा गुणाकार म्हणजे कोण? बे. तर बे एक्के बे. त्याच्यानंतर 2 गुणिले त्याच्या पुढची संख्या, तर बे त्रिक 6. 3 गुणिले त्याच्या पुढची संख्या म्हणजे 3 गुणिले 4, 3 चौक 12. तर या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे? 4 अधिक 5 करत असताना 4 गुणिले पुढची संख्या म्हणजेच काय होणार? 4 गुणिले 5, तर 4 पंचे येणार 20 अधिक 5 गुणिले पुढची संख्या, 5च्या पुढची संख्या 6, तर 5 गुणिले 6 जर गुणाकार केला तर या ठिकाणी येणार 5 सक्क 30 आणि या दोघांची आपल्याला प्लेन बेरीज करायची आहे. 20 अधिक 30 यांची बेरीज किती येते? 50. तर पर्याय क्रमांक 2. मग याच पद्धतीने एक प्रश्न तुमच्यासाठी. जर 5 बरोबर 30 असेल, 6 बरोबर 42 असेल, 7 बरोबर 56 असेल तर 3 अधिक 4 बरोबर किती? पर्याय क्रमांक 7, पर्याय क्रमांक 1 7, 22, 32 आणि 42. उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा, प्रश्न काय दिला आहे? एका सांकेतिक भाषेत h बरोबर 7, m बरोबर 3, t बरोबर 2 असेल तर h गुणिले m वजा t बरोबर किती? त्यांनी दिल्याप्रमाणे आपण लिहून घेतलं. h बरोबर 7, m बरोबर 3, t बरोबर 2, तर h गुणिले m वजा t बरोबर किती? 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर सर्वात पहिल्यांदा बॉडमासच्या नियमानुसार आपण हा गुणाकार पहिल्यांदा करतो. तर hची किंमत बघा या ठिकाणी लिहून घेतो. h गुणिले m वजा t. hची किंमत किती दिलेली आहे? 7, तर hच्या खाली येणार 7 गुणिले mची किंमत दिलेली आहे त्यांनी 3, तर mच्या खाली येणार 3 वजा tची किंमत त्यांनी दिलेली आहे 2, तर या ठिकाणी येणार 2. प्रथम या दोघांचा गुणाकार करायचा. 7 त्रिक 21 वजा पुढे 2 जसंच्या तसं. 21मधून 2 गेले 19, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला 19. पर्याय क्रमांक 2. तर एक सेम प्रश्न तुमच्यासाठी. जर a बरोबर 8, b बरोबर 5, c बरोबर 10 तर b गुणिले c वजा d बरोबर किती? हे 4 पर्याय आहेत. उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.